महाराजांनी या ठिकाणी सोपाच उपाय का सांगितलं हो? अवघड सांगितलं नाही, कारण त्यांनी जाणले की या कलियुगातला माणूस कसा आळशी आहे. याला अवघड गोष्टी कराव्या वाटत नाहीत, माणसाला कष्टाचं काम करावं वाटत नाही, जास्त मेहनत करावी वाटत नाही. म्हणून साधू संतांनीही या मानवाच्या कल्याणासाठी सोपं साधन आपल्याला सांगून गेलेत. कारण अवघड कोणी न करी सांगता, सुलभ बहुता गोड वाटे. सगळ्यांना सोपं पाहिजे, अवघडात कोणी पडत नाही, म्हणून अगदी सोपा उपाय सांगितलेला आहे. आणि या जर जगाचा अभ्यास केला तर जगातील प्रत्येक जीवाला काय पाहिजे हो? तर सुख पाहिजे. प्रत्येकाला पाहिजे सुख, आनंद पाहिजे जीवनात. म्हणजे आपली जी दिवसभर धावपळ सुरू आहे ती कशासाठी आहे? आनंदासाठी आहे. प्रत्येक माणूस जेही करतो कशासाठी? सुख मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो. पण विचार करा, प्रत्येक माणूस दिवस रात्र सुखासाठी प्रयत्न करतोय, पण सुखी कोणी आहे का? कोणीच नाही जगामध्ये सुखी. इथं बसलेले तुम्ही, इथं समोर बसलेल्या महिला पुरुष मंडळी, तुम्हीच सांगा तुमच्यापैकी कोणी आहे का सुखात, परिपूर्ण सुखात, की तुमच्या जीवनात अजिबात दुःख नाही, काहीच नाही? हात वर करायचा इमानदारीनं. तुम्ही सुखात आहात का? कोणीच सुखात नाही. जो देखे सो दुखिया, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी. दुख के कारण सुख दे बैठे, उधरी माया त्याग रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन फिरत उदास. दुःखाचे किती कारण आहेत बघा. कोणाला या शरीराचं दुःख आहे, या शरीराला काही ना काही बिमारी आहे, तर हे शरीराचं दुःख बघा कशी विटंबना आहे. देव एखाद्या माणसाला साखर कारखान्याचा मालक बनवतो, साखर कारखान्याचा मालक, आणि साखर कारखान्यात बसून त्याला बिना साखरेचा चहा प्यावा लागतो. किती मोठं दुःख आहे. अहो, त्याच्या घरी साखरेचा कारखाना, पण त्याला साखर खायची नाही. म्हणजे काही ना काही दुःख आहे. काही माणसांना तर सारखं औषध गोळ्यासोबत खिशात घेऊन हिंडाव्या लागतं. आता तुम्ही म्हणताल की गरीब दुःखात आहेत पण आणि श्रीमंत सुखात आहेत असं म्हणताल. असं काही नसतं. अहो, गरीब थोडे कमी दुःखात असतील, श्रीमंत माणसं तर डबल दुःखात असतात. ज्यावेळी 1000-500च्या नोटा बदलल्या तेव्हा दुःखात कोण होतं सगळ्यात जास्त? श्रीमंत. गरिबांना काही टेन्शन नव्हतं, आमच्याकडे पैसेच नाहीत म्हणायचे. टेन्शन आहे का त्यांना? टेन्शन तर प्रत्येकाला आहे, पण श्रीमंत जास्त दुःखात. त्यांना रोज नुसतं औषध गोळ्या खाव्या लागतात, तेव्हा अन्नपचन होतं. सारखं शरीराचं दुःख नाही. पुन्हा कोणाला मनाचं दुःख असतं, म्हणजे अनेक अशा इच्छा असतात, स्वप्न असतं, ते पूर्ण होत नाही म्हणून दुःख आहे. कोणाकडे पैसे नाहीत म्हणून दुःख आहे. म्हणजे दुःखाचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक माणूस दुःखात आहे. पण मग एवढा प्रयत्न करतोय तरीही माणसाला सुख का मिळत नाही? तेव्हा साधू संतांनी याचा शोध लावला, तेव्हा याचं कारण असं सापडलं, माणूस दिवस रात्र सुखाचा प्रयत्न करतोय पण चुकीचं साधन वापरतोय. साधन काय वापरतोय? तर संसार. संसारात दिवस रात्र धावपळ करतोय. कशासाठी? सुखासाठी. पण साधू संतांनी संसारातल्या सुखाला मान्यताच दिली नाही. मीराबाई काय म्हणतात? वा सुख पर पत्थर पडो, राम हृदय से जाय, बलिहारी उस दुख पर जो पल पल राम रटाय. मीराबाई म्हणतात, त्या सुखावर, त्या आनंदावर मी लाथ मारते की ज्या आनंदामध्ये, सुखामध्ये देव दूर जातो, पण ते दुःखच कामाचं आहे ज्यामध्ये परमात्मा सतत आठवतो. कारण संसाराच्या सुखामध्ये माणूस देवाला विसरून जातो, पण ते खरंच सुख नाही. मग खरंच सुख काय आहे आणि संसाराचं दुःख काय आहे ह्याचं एक थोडंसं स्वरूप, थोडंसं चिंतन थोडा वेळ यावर करू. रामप्रभूंनी एकदा वशिष्ठ मुनींना प्रश्न केला की गुरुदेव, संसारामध्ये दुःख आहे हे प्रत्येक जीवाला माहीत आहे, तरी माणूस दिवस रात्र
संसारात का पळत असतो? तेव्हा वशिष्ठ मुनींनी त्याचं उत्तर दिलं की रामा, याचं उत्तर असं आहे की संसारामध्ये दोन प्रकारचा भ्रम आहे. ब्रह्मे नाहम ब्रह्मे तुहम ब्रह्मेण उपासका जना ब्रह्मेण ईश्वर भावत्वम ब्रह्ममूलमिदं जगत. वशिष्ठ मुनींनी सांगितलं संसारामध्ये भ्रम आहे म्हणून सांगितलं. किती? दोन प्रकारचा. पहिला भ्रम आहे ब्रह्मे नाहम ब्रह्मे तुहम, म्हणजे माझं तुझं करणं हा संसारातला सगळ्यात मोठा भ्रम आहे. इमानदारीनं विचार करायचा की आपल्या जीवनामध्ये आपलं स्वतःचं काय काय आहे, तर काहीच नाही हो. आपलं सगळं देवाने दिले. देता देव वीता नेता नेव वीता, देता देव वीता नेता नेव वीता. देता देव वीता, देता देव वीता, देता देव वीता, नेता देव वीता. तेथे याची सत्ता काय आहे, तेथे याची सत्ता काय आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे. तेथे आजी सत्ता काय आहे, तेथे आजी सत्ता काय आहे. देह काळाचे धन कुबेराचे, देह काळाचे धन कुबेराचे. देता देवविता नेता नेवविता, तेथे याची सत्ता काय आहे. देणाराही भगवान आहे आणि घेणाराही वापस भगवान आहे. इथं आपलं काहीच नाही, तरीही आपण मूर्खासारखं याच्यावर हक्क गाजवतो, माझं माझं म्हणतो ना. हा पहिला भ्रम आहे संसारामध्ये. आणि दुसरा भ्रम की प्रत्येक माणसाला वाटतं की संसारामध्ये सुख आहे. हा सगळ्यात मोठा भ्रम आहे. तर यामध्ये सगळं दुःख भरले. कारण याचं नाव काय आहे? शास्त्रामध्ये संसाराचं एक नाव सांगितलंय, दुःखालय. दुःखालय म्हणजे ज्या ठिकाणी फक्त दुःख मिळतं. या संसार नगरी बाजार भरला ग बाई, संसार नगरी बाजार भरला ग बाई. या संसार नगरी बाजार भरला बाई, या संसार नगरी बाजार भरला ग 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 बाई. यात सुख नाही हो, त्यात सुख नाही, दुःख नाही हो, दुःख नाही. यात सुख नाही हो, त्यात सुख नाही, दुःख नाही हो, त्यात सुख नाही. या संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला ग बाई, बाई बाई. या संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला ग बाई. संसारामध्ये सुख नाही, पण सुखाचा केवळ भास आहे असं वशिष्ठ मुनींनी सांगितलं. काय आहे? जे दिसतंय ना ते सुख नाही, केवळ सुखाचा भास आहे. म्हणून तर बघा, संसाराची सुरुवातच कुठून होते? हळद लावण्यापासून. आपले जे पूर्वज आहेत ना, आजही हळदीचा कार्यक्रम आहे वाटतं, म्हणजे सुरुवात झाली संसाराची प्रक्रिया हळदीपासून सुरू. पूर्वजांना माहीत आहे ना संसारामध्ये किती मार आहे, किती दुःख आहे. तर मग या नवरदेव नवरींनी पुढं चालून यांना फार मार सोसावा लागतोय संसाराचा. म्हणून सुरुवातीलाच त्यांना हळद लावतात. हळद कुठे लावतात हो? जखमेला लावतात ना. कुठे मुक्का मार लागला, जखम झाली शरीराला, तर हळद लावली जाते. म्हणून सुरुवातीलाच हळद लावून ठेवतात. त्यानंतर मग नाव सुद्धा बदलतं लग्नाच्या दिवशी. नवरदेव. नवरदेव शब्दाचा अर्थ काय? न वर देव. जो आता देव होण्याच्या लायकीचा राहिला नाही, राहणार सुद्धा नाही, नवरदेव. त्या दिवशी नवरदेव नवरीच्या मायबापाचंही नाव त्या दिवशी चेंज होतं. वरमाय आणि
वरबाप आता उद्या बघायच मिळणार आहेत आपल्याला सर्वांना. वरमाई आणि वरबाप. वरमाईचं काय थाट असतो त्या दिवशी, उद्या बघाच तुम्ही आता थाट वरमाईचा कसा असतो. तर म्हणजे वरमाय वरबाप म्हणजे आता तुमची वर जायची वेळ झाली, म्हणून तुम्ही काय करा, आता देवदेवाला लागा, संसाराचा मोह सोडून द्या. प्रत्येक गोष्टीमध्ये अर्थ लपलेला. फक्त सुरुवातीला थोडासा आनंद असतो, पुन्हा नाही. फक्त सुरुवातीला एक 6 महिने आनंद असतो, पुन्हा दुःखच दुःख. तुम्ही माझ्याकडे बघू नका की, कारण माझंही म्हणजे आमचं नवीनच लग्न झाले, 2च महिने झालेत, म्हणजे आमचे 4च महिने सुखाचे राहिले असं वाटते. सुरुवातीलाच फक्त काही दिवस आनंद असतो. जसं हिवाळ्यामध्ये खूप थंडी असते ना, आणि पहाटे उठल्यावर जेव्हा कोवळं ऊन पडतं तेव्हा पटकन उन्हात जाऊन बसावं वाटतं, आणि ते कोवळं कोवळं ऊन हिवाळ्यात एवढं गोड वाटतं, एवढं छान वाटतं. पण तुम्ही आता तसंच बसून राहा, पार दुपार होईपर्यंत बसून राहा उन्हात, कसं वाटतंय. हळूहळू हळू ऊन तापलं, उन्हाचे असे चटके बसायला सुरुवात होते, आणि तेव्हा मग पटकन उठून सावलीत यावं लागतं परत. असं हे संसाराचं स्वरूप आहे. सुरुवातीला आनंद, कारण संसार सुरुवातीला गोड वाटतो, पण त्याचा शेवट कसा होतो, कडू होतो. आणि परमार्थ सुरुवातीला कडू वाटतो, पण त्याचा शेवट काय होतो, परमार्थाचा गोड होतो. आणि आपल्याला शेवट गोड करायचा. याजसाठी केला होता ठास, शेवटीचा दिवस गोड व्हावा. तर फक्त सुरुवातीला आनंद असतो. एका ठिकाणी एका मुलीचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर जेव्हा तिची विदाई व्हायला लागली, ती सासरी निघायला लागली, तसं ती मग रडायला लागली, खूप रडू लागली. आईच्या गळ्याला पडते, बापाच्या गळ्याला पडते, भावाच्या गळ्याला पडते, बहिणीच्या सर्वांच्या गळ्याला पडून रडते. काय वाजते माईक का? तर लग्नाच्या दिवशी नवरी रडत असते. तुम्ही सगळ्या रडूनच आलात, मी सुद्धा रडूनच आली. तर लग्नाच्या दिवशी प्रत्येक नवरी रडत असते. मग ती सर्वांच्या गळ्याला पडून रडायला लागली. मग तिचा एक लहान भाऊ होता, तो ध्यानपूर्वक पाहत होता. त्याने त्याच्या वडिलांना विचारलं, पप्पा पप्पा माझ्या मनात एक प्रश्न आहे, विचारू का? पप्पा म्हणाले, विचार बाळा. पोरानं विचारलं की पप्पा किती वेळ झालं मी पाहते की माझी ताई एकटीच रडते, पण भाऊजी रडत नाहीत, भाऊजी शांत आहेत, ताईच एकटी रडते. तेव्हा पप्पानं सांगितलं, बेटा तू अजून लहान आहेस, तुला काही माहिती नाही, मोठा होशील ना तेव्हा कळेल. तुझी ताई कुठपर्यंत रडणार, एकदा आपल्या गेटच्या बाहेर पडली, एकदा गाडीमध्ये बसली निघाली की ताई रडणार नाही, पण भाऊजीला पुन्हा आयुष्यभर रडायचे. भाऊजी फक्त आजच हसणार. म्हणून हे संसाराचं स्वरूप फक्त सुरुवातीला भास आहे, बाकी सगळं दुःख आहे. विठ्ठल 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 विठ्ठल